कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून रोज सुटणारी कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या फेऱ्या 17 जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्यात. लोणावळा ते कर्जत दरम्यान भूस्खलनामुळं रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यामुळं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयावर प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल आठवडाभर महालक्ष्मी एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द होण्यामुळं कोल्हापूर ते मुंबई ये जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं 2 ते 3 दिवसांमध्ये रेल्वे मार्ग खुला करावा अशी मागणी मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणजे कोल्हापूरची लाईफलाईन आहे. कोल्हापूरचे बरेच विद्यार्थी, राजकीय पुढारी, व्यापारी सगळे जात असतात, ये जा करत असतात. कोल्हापूरच्या दृष्टीने ही गाडी खूप चांगली होती. लोक 2-2 महिने अगोदर रिझर्वेशन करायचे. ही गाडी जवळ 12 महिने फुल चालते. 200-300 याचं गाडीचं वेटिंग असते. आम्ही गाडीचे वाढवण्याची मागणी करतो आहे. सह्याद्री एक्सप्रेस आहे ती बॉम्बेपर्यंत न्यायची मागणी करतो आहे. त्याचा कुठेही विचार न करता आहे ही गाडी एकच कोल्हापूर ते मुंबई धावणारी. ही गाडी 17 कॅन्सल करण्यात आलेली आहे. हा कोल्हापूरवर खूप मोठा अन्याय आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाला परत एकदा विनंती करतो आहे, तुमचं काम झालं की ही गाडी त्वरित 17 तारखेला नको 13-14पर्यंत चालू केली तर व्यापारी लोकांचं खूप, विद्यार्थ्यांचं म्हणा, राजकीय पक्षांचं खूप चांगली सोय होणार आहे. गाडी ठीक आहे, नॅचरल कॅमल हे नुकसान झालेलं आहे, खंडाळा घाटात अडचण आहे, एकच लाईन चालू आहे. पण बाकी त्वरित 2 लाईन सुरू झाले की आमची महालक्ष्मी पहिल्यांदा सोडण्यात यावी ही आम्ही प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाला विनंती करतो आहे. ज्यांनी प्रवासासाठी आरक्षण केले किंवा ज्यांचा दैनिक प्रवासाचा पास आहे त्या प्रवाशांची अडचण होणार असल्यानं रेल्वे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून महालक्ष्मी एक्सप्रेसच्या फेऱ्या नियमित कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होतीये. महालक्ष्मी एक्सप्रेस जी कोल्हापूरहून मुंबईला जाणार होती ती कॅन्सल आजपासून 17 तारखेपर्यंत कॅन्सल केलेली आहे. त्यानंतर मुंबईहून कोल्हापूरला येणारी ही महालक्ष्मी कॅन्सल केलेली आहे. पण याचा परिणाम सर्व प्रवाशावर होणार आहे. जे प्रवासी आता रिझर्वेशन करून ठेवलेले आहेत, आता तर जाणार असतील तर त्यांनी कसं जायचं, काय केलं पाहिजे त्यासाठी हा एक विवंचनेचा प्रश्न आहे. त्यामुळं सरकारनं रेल्वे खात्यानं काही तर त्याची सोय केली पाहिजे. इवन समजा जर एस टीवाले इकडे येऊन एस टी जर सोडत असतील तर तो पण पर्यायी होईल, असं व्हायला पाहिजे. तर मला वाटतंय हे रेल्वे विभागानं याची खबरदारी घ्यावी. कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर नियमित प्रवास करणाऱ्यांना आता जादा पैसे मोजून एसटीसह खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.